सुप्रभात मित्रांनो, केरला सिरीजच्या 5व्या आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सकाळी लवकरच आम्हाला जाणार फिरायचं पूर्ण, कारण आज संडे आहे आणि संडेला मोस्टली जास्त क्राऊड असतो आणि आजचं वातावरण पण जरासं सनी, म्हणजे ऊन खूप पडतो आज. बघूया, काल खूप धुका होता तर काय तेवढं काय दिसलं नाही मला, पण आज थोडंसं ऊन आहे, मस्त वातावरण आहे, पक्ष्यांचा आवाज आणि आज सकाळचा नाश्ता होता पोट्टू. हा पोट्टू तांदूळ आणि खोबऱ्यापासून बनवलेला असतो आणि त्याच्याबरोबर एक चण्याची भाजी पण होती. जवळजवळ 10 ते 12 इडल्यांचा असं पूर्ण बनवलेला असतो. मी ड्रायव्हर हरीला घेऊन आम्ही निघालो आमच्या मुन्नारमधला नवीन जागा एक्सप्लोअर करायला. आता आम्ही चॉकलेट फॅक्टरीकडे थांबलेलो आहे. जय चॉकलेट फॅक्टरी. तर आतमध्ये जाऊन बघणार आहे चॉकलेट कसं बनवतात, शॉपिंग पण करणार आहे. कान बंद का झालं? चॉकलेटचा फन. This is a cocoa fruit, okay? Inside the cocoa fruit, we can find the cocoa bean jellies, like this. The outside layer is a jelly. Inside the jelly, we can find the cocoa beans. Okay? After we collect the all cocoa beans jellies, we put it in a hydraulic chamber for the fermentation. After the fermentation, we will get the cocoa beans like this. Dry fruits है ना? We will open the cocoa beans area and you can smell it. सुपारी सारखं वाटतं. कट हो गया बाद में हमारा ग्राइंडर में डालेगा, ग्राइंड करेगा बाद में मिलेगा कोको पाउडर, प्योर है, प्योर कोको पाउडर. कोको बीन्स में दो आइटम मिलेगा, वन इज कोको पाउडर, सेकंड वन इज कोको बटर. I will explain the process. We collect the cocoa beans and put in our hydraulic chamber and pressing. I applying so many pressure and starting the oil and keep in the fridge area. Then we will make the cocoa butter. Cocoa butter two types. One is edible, second one is non-edible. Edible is used for the white chocolate and milk chocolate. Non-edible is used for the cosmetic purpose. Yeah. And this stevia. Stevia is an organic sugar. We mix into our dark chocolate. It's good for diabetes and liver problems. Okay? I mean 80% of cocoa powder, 20% of stevia mixing and making the pure dark one. That's Belgium dark 80. It's mineral sugar, mineral milk. Completely sugar. And very healthy. थोड़ा expensive. सर्व चॉकलेट ट्राय करून बघितले, पण सर्वात जास्त डार्क चॉकलेटचं आवडलं आम्हाला, म्हणून आम्ही बरेच जणांनी डार्क चॉकलेटच प्रेफर केलंय. साडे बनवायच्या कारखान्यात आलोय.
ऐसा पहनने कर लो, बॉडी अलग भी साइड नहीं आएगा, ये ब्लाउज पीस है, ये दो हो हो आता आम्ही साड्यांचं शॉपिंग केलेलं आहे. होय आवडलं नाही अजून. भी है ये केरला गवर्नमेंट ट्राइबल यूनियन सोसाइटी का प्लांटेशन. एक साइड डेमो गार्डन दिखाए. ये मोरिंगा नाम से एक पौधा है, ड्रमस्टिक जानते होगा. हाँ, ये इम्यूनिटी बूस्टर के लिए यूज करने वाला चीज. ये पीछे देखिए तेज पत्ता है. अच्छा ओके. ये बड़ा फैट खोने के बाद बार निकाल करके सिनेमेंट तैयार करते हैं. ऊपर देखिए एक फल देख सकते हैं रेड कलर का. ये कॉफी का पेड़ है. या पीने वाला कॉफी है ना, और वो करेगा, सूखेगा, सूखने के बाद में रोस्टिंग करना है. उसके बाद ये नीलांबरी नाम से एक पौधा है. नीलांबरी बाल के लिए बिलो 45 है तो गंजा हेयर के लिए भी काम करेगा. जेंट्स के लिए, लेडीज है तो बिलो 55. ब्रिंग राज. ये भी हेयर ऑयल के लिए यूज करने वाला चीज है. राज काली मिरीचा झाड आहे. ये बेल है एक्चुअली, ये सपोर्ट के लिए रखा है. हाँ वो अलग है खाली झाड नाही. जावत्री है, ये अपने अपने पे ओपन हो जाएगा. अंदर फल है, फल के ऊपर एक रेड कलर का कोटिंग होता है, जावत्री. ऐसा जायफल एंड जावत्री बिरयानी, पुलाव फूल आणि जायफळ. जायफळ ते जायफळ बोललो. सरांच्या इथे होते ना दोनों यूज होते हैं. ये बताइए जायफळ कोणतं. सांकला एक आंखें देखो, दांत के लिए भी अच्छा है. किसी ने दांत के लिए. आप आंखें बताइए ना, कोई भी किचन में मदद करने वाला है. आहे ना कसं. ए मेरे काळे मेरे ये नहीं इसको मत दे, इसको कुछ भी नहीं. सर जी थोड़ा टेस्ट कीजिए ना. लॉन्ग लॉन्ग वेरी गुड. ऊपर देखिए, लॉन्ग टिप ऑफ पेन में फ्लावर जैसे तरफ दिखते हैं. स्टार्टिंग स्टेज दूर से देखिए, ऊपर थोड़ा बड़ा साइज भी है. जोड़ों का दर्द 3 वैरायटी है. अभी आप लोग जिम जाने वाले, एक्सरसाइज करने वाले, ज्यादा प्रोटीन पाउडर यूज करें तो यूरिक एसिड आएगा. या देखिए पोट का अंदर एक छोटा पौधा है, अश्वगंधा, क्वीन ऑफ द आयुर्वेद मेडिसिन. वो क्वीन ऑफ द आयुर्वेद मेडिसिन, ये किंग ऑफ द आयुर्वेद मेडिसिन. अभी लाइफ में एक अश्वगंधा ब्रेन में यूज करें तो आधा बीमारी दूर करने के लिए मदद करने वाला चीज है. अश्वगंधा अकेले नहीं मिलेगा पतंजलि जैसे तरफ. इधर पतंजलि ब्रांड है. अभी छोटा मोटा दर्द है, अभी 45 के नीचे वाले को छोटा मोटा दर्द के लिए पेन किलर नहीं चाहिए. मल्टीविटामिन, कैल्शियम, हीमोग्लोबिन पूरा क्लियर अप करने के लिए अश्वगंधा मदद करेगा. अभी ड्राई करेगा, रोस्टिंग के बाद में स्मेल आएगा. चॉकलेट, बूस्ट, कॉम्प्लान, अर्कफंसी बिस्किट पूरा कोको से तैयार. म्हणजे आपल्याला हे लागणार आहे. कारण काय आहे, मला लागणार आहे. निलगिरीचं झाड आहे. निलगिरी सब लोग को पहनने के लिए यूज होने वाला चीज है ये. रुद्राक्ष. क्या करने वाला. रुद्राक्ष. इधर देखो, शिवास थर्ड आई. हाँ वी कैन सी द आईज. देखा है आईज. पॉजिटिव एनर्जी के लिए, हमारा बॉडी में गर्मी कम करने, हमारा नेगेटिव एनर्जी, नेगेटिव कुछ है तो दूर करके पॉजिटिव एनर्जी आने के लिए मदद करने वाला चीज है रुद्राक्ष. टेस्ट करो ना. टेस्ट वास नाही येणार. टेस्ट करा. आप टेस्ट कीजिए. आप लोग एक
दो तीन सीड डालने के बाद हमारा एक ही सीड खा के देखो डिफरेंस। ये छोटा इलायची है, आप लोगों का में बड़ा बड़ा 8 mm 10 mm, हमारे इधर ओनली 1 साइज। ये हम लोग मेडिसिन नहीं डालते, ऑर्गेनिक है। पूरा नहीं खाना, जस्ट ब्रेक इनटू 2 पीसेस। पूरा खाएगा तो हो जाएगा। ये आधा स्टेज है, पूरा पक्का नहीं है। थोड़ा 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 तोड़ा नहीं देना नहीं नहीं, जस्ट ब्रेक करो। दोन खातोय ये इधर का सीड कल्टीवेशन के लिए अच्छा है। या मॅडमने आम्हाला सर्व औषधांच्या झाडांची चांगली माहिती सांगितली, पण त्यांची एक गोष्ट मला अटकली की तुम कुछ भी खाओ चलेगा, एक्सरसाइज मत करो चलेगा, ये XYZ गोळी खाओ सब ठीक हो जाएगा, असं नसतं। तुम्हाला व्यायाम आहार तितकाच महत्त्वाचा आहे तितके हे आयुर्वेदिक औषधे। तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। आता आम्ही झिपलाईनसाठी थांबलोय आणि ही झिपलाईन बघून एवढी मोठी झिपलाईन आम्ही कॉलू वॉटरफॉलला पण एवढी मोठी नव्हती केली। झिपलाईन आहे, या साईडून जायचं आणि त्या साईडून खाली यायचं। एवढी गर्दी आहे पहिले तू जाऊ नये, नंतर आम्हाला परत हँड दे, परत खूप मोठे आहे आणि ते चार्जेस पण थोडेसे कमी वाटतात मला, तर फक्त 500 रुपये बोलतात ते। तर त्यानुसार आम्ही बघूया सर्व करू का, कारण सरांना वगैरे ना तर हे प्रॉब्लेम आहे। 2-2 लोक पण जाऊ शकतात। डेंजर आहे, डेंजर। आम्ही 14 तयार झालोय। हे त्यांना जाऊन दे पहिला, म्हणजे आपल्याला इधर रखिए। ए जय, अरे गोल फिर। गोल फिरायला पाहिजे तर कुठे मस्त आहे ना, एन्जॉय कर रहा है। सिंपल नाही ठेवायचं। हो गया चार। खालती जाणार आहे, खालती येणार आहे। हे बघा
वाला है काम बड़े आहेत. काय आहे? पिके पिके कान बड़े. हमारा तो मजाक बना के रखा है. हे टेम्पल जवळ होतं. हा लास्ट डे आमचा मुन्नारमध्ये. आता आम्ही शेवटच्या दिवशी अय्यप्पा स्वामींच्या टेम्पलला चाललोय सकाळी सकाळी. आमच्या काय हॉटेलच्या समोरच अय्यप्पा स्वामीचं मंदिर आहे. इथं मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की केरळाची आमची ट्रिप जशी शबरीमालेला अय्यप्पा स्वामीचं दर्शनाने झाली होती तसाच शेवटसुद्धा मुन्नारमधल्या अय्यप्पा स्वामी मंदिरात होते. मुन्नारवरून आम्ही खालती उतरतो आता. तर खाली उतरताना ना आम्हाला एक वॉटरफॉल दिसलं आहे. अजून म्हणजे पाऊस तर चालूच असतो इकडे आठवड्यातून 2-3 वेळेला, पण वॉटरफॉल खूप मोठा वॉटरफॉल आहे. आता मी इथं अँटिक शॉप आहे, अँटिक गोष्टी इथे भेटतात, ते बघायला आलं. लास्टचे 2-3 दुकाने जातात.
आणि कोचीन एअरपोर्टला दुपारी जेवण करून आम्ही निघालो मुंबईला. वानखडे स्टेडियम. वानखडे स्टेडियम तुला बोललं ना आपण त्या साईडला जाणार असं उतरायला. जसा मुंबई जवळ आलो विमानातून दिसलं सह्याद्रीचं सुंदर दृश्य आणि डौलाने उभा राहिलेला आपला श्री मलंगड. कोणता आहे सह्याद्री पर्वतरांगा. आणि अशा प्रकारे आमचा केरलाचा प्रवास संपला. आणि या प्रवासामध्ये तुम्हाला कोणता व्लॉग आवडला तो मला कमेंट करून सांगा. माझ्या आवडीचा पहिला व्लॉग शबरीमाला.